हॅलो गाईज, आजकाल यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फिटनेसच्या जगात एक शब्द व्हायरल झालाय, इंटरमिटंट फास्टिंग. पण प्रश्न असा आहे की हे खरंच काम करतं का फक्त ट्रेंड आहे? कारण काही लोक म्हणतात की 10 किलो वजन कमी झालं आणि काही लोक म्हणतात की काहीच फरक नाही. त्यामुळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सिंपल भाषेमध्ये की इंटरमिटंट फास्टिंग काय आहे, ते कसं काम करतं, शरीरामध्ये काय फरक होतो, कोणासाठी बेस्ट आहे आणि जर तुम्ही सुरुवात करणार असाल तर कशी करू शकता. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे नेमकं काय? सर्वात आधी आपण एक गैरसमज क्लिअर करूयात. इंटरमिटंट फास्टिंग हा डाएट नाहीये, तर हा एक ईटिंग पॅटर्न आहे. तुम्ही काय खाता यापेक्षा कधी खाता हे महत्वाचं आहे. त्यासाठी 16-8 मेथड फॉलो केली जाते. त्यामध्ये 16 तास फास्टिंग आणि 8 तास खाण्याची विंडो. उदाहरण, दुपारी 12 ते रात्री 8 खाणं आणि बाकी वेळ फास्टिंग. पण काही लोक 14-10 मेथड पण वापरतात, म्हणजे बिगिनर्स साठी ते जास्त इझी असतं. लोक इंटरमिटंट फास्टिंग का करतात? तर सर्वात आधी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, लोक फास्टिंग का सुरू करत आहेत? तर फास्टिंगमुळे बेली फॅट कमी होतं, वेट लॉस फास्ट होतो, एनर्जी लेवल इम्प्रूव्ह होते आणि काही लोक म्हणतात की स्किन देखील इम्प्रूव्ह होते. पण यामागं फक्त ट्रेंड नाही तर सायन्स आहे. शरीरात खरंच काय होतं? जेव्हा आपण सतत खात राहतो तेव्हा शरीर एनर्जीसाठी ग्लुकोज वापरतं आणि जेव्हा आपण 12-14 तास काही खात नाही त्यावेळी शरीर एनर्जीसाठी फॅट वापरतं. त्याला म्हणतात फॅट बर्निंग स्टेट. इथे एक मोठा रोल असतो इन्सुलिनचा. जेव्हा इन्सुलिन कमी होतं त्यावेळी बॉडी स्टोर्ड फॅट वापरते. म्हणूनच बेली फॅट कमी होतो, वेट लॉस सुरू होतो आणि मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतो. म्हणूनच फास्टिंग करताना लोक म्हणतात, मी कमी खाल्लं नाही तरीही माझं वेट कमी आलं. खरंच वजन कमी होतं का? सोप्या भाषेत सांगायचं तर हो, इंटरमिटंट फास्टिंग काम करतं. पण ते मॅजिक नाही. ते काम करतं कारण तुम्ही कमी वेळेत खाता, आपोआप कॅलरीज कमी होतात, बॉडी फॅट बर्न करायला सुरुवात करते. म्हणूनच ज्या लोकांना बेली फॅट किंवा वेट लॉस होत नाही, ओबेसिटीची समस्या आहे, अशा लोकांना इंटरमिटंट फास्टिंग हेल्प करू शकतं. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट, इंटरमिटंट फास्टिंग करूनही जर जंक फूड खात असाल तर रिझल्ट येणार नाही. आता आपण पाहूया लोक कोणत्या चुका करतात. 16 तास फास्टिंग करून 8 तास जंक फूड खाणं, सुरुवातीपासून 16 तास फास्टिंग करणं, पाणी कमी पिणं आणि प्रोटीन न खाणं. जर तुम्ही या चुका करत असाल तर रिझल्ट येणार नाही आणि उलट वेट वाढू शकतं. कोणासाठी बेस्ट आहे? इंटरमिटंट फास्टिंग बेस्ट काम करतं जर बेली फॅट कमी करायचा असेल, वेट लॉस सुरू होत नसेल, ऑफिस जॉब करणाऱ्या लोकांसाठी किंवा रुटीन लाईफ असणाऱ्या लोकांसाठी. पण अशा लोकांनी काळजी घ्यावी जे खूप कमजोर आहेत, स्टुडंट्स जे खूप कमी खातात, डायबिटीज असलेले लोक, डॉक्टरचा सल्ला घ्या आणि महिलांनी सुरुवातीला शॉर्ट फास्टिंग करूनच सुरू करावं. म्हणजे फायनल आन्सर काय? तर इंटरमिटंट फास्टिंग ही मॅजिक ट्रिक नाही, पण जर योग्य पद्धतीनं केलं तर खरंच काम करतं. जर तुम्ही हेल्दी फूड खाल्लं, रेग्युलर फास्टिंग केलं आणि थोडा वर्कआउट केला तर रिझल्ट नक्की येतो. जर तुम्हाला इंटरमिटंट फास्टिंग सुरू करायचं असेल तर कमेंटमध्ये लिहा स्टार्ट. मी पुढच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट बिगिनर प्लॅन देणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.